नमस्कार, मी तुमचा सेवक अक्षय अवचिते, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पीएमसी ला एक कंप्लेंट नोंदवली होती की आज इथं जो केअरटेकर होता तो केअरटेकरला डेट होऊन एक्सपायर होऊन 8 वर्ष झालेले आहेत, पण ती जागा खाली करण्यात आली नव्हती। पण पीएमसीने याची तात्काळ दखल घेत आपल्या सोनवणे साहेब तसंच खेरे साहेब अजून अवघडे साहेबांना आणि आपल्या वार्डातील मुकदम गणेशजी वैरागे साहेब यांनी तात्काळ त्याची दखल घेत इथं आलेले आहेत व त्यांनी लवकरात लवकर याची कारवाई करू असे आपल्याला आश्वासन दिले आहे। तरी मी पीएमसीच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो व सोनवणे साहेबांना विनंती करतो की साहेब तुम्ही लवकरात लवकर ते आमचं काम करून देण्यात यावं आणि याच्या पुढे आम्ही तुम्हाला संपर्क करू गणेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आमचे काम करून द्यावे हीच आम्हाला विनंती करतो। आम्ही तुमच्या थांबतो आणि आता सर 2 मिनिटं आपल्याशी बोलतील सोनवणे साहेब। सदर ठिकाणी आम्ही पाहणी केली असता इथे पूर्वी कोणीतरी एक केअरटेकर राहत होता आणि त्याचा काहीतरी कोरोनामध्ये मृत्यू झालेला आहे आणि ती जागा त्यांनी बहुतेक लॉक करून ठेवलेली आहे। काय असेल ती संपूर्ण माहिती घेतली जाईल आणि कोणी जर ट्रेस पासर असेल तर त्याच्यावरती पोलीस कारवाई करून त्याला कामावरनं तिथून ती खोली ताब्यात घेण्यात येईल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि तसं औचित्यांना पण कन्फर्म केलेलं आहे, सांगितलेलं आहे। मी आरोग्य निरीक्षक संजय तेरेकर बोलतोय की साहेब सोनवणे साहेब इथं आलेले आहेत। त्यांनी आमच्या टीमने संपूर्ण पाहणी केली असता ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढची जी कारवाई करण्यात येईल ती कठोर करण्यात येईल एवढंच मी ग्वाही देतो। सर्वप्रथम औचित्य जे आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांनी अतिशय या ठिकाणी तातडीने अशा घडलेल्या गोष्टीचे आमचे सहाय्यक आयुक्त श्री धुमाळ सर यांच्याशी संपर्क साधून या घडलेल्या घटनेची माहिती दिली। तेव्हा वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे साहेब यांनी तात्काळ याची दखल घेऊन प्रत्यक्ष जागेला आम्ही भेट दिलेली आहे व या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला रीतसर त्याच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येण्याबद्दल आमचे राम सोनवणे साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत। त्यानुसार पूर्ण प्रोसिजर पूर्ण करून त्यांच्या तक्रारीचं निरसन लवकरात लवकर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात येईल असं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे।